आपण बघत आहात परिवर्तन एक लोकचळवळीचं यूट्यूब चॅनल PB न्यूज. उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीविषयी टिळक भवन मुंबई येथे बैठक संपन्न. उल्हासनगर शहरातील रेग्युलेशन प्रक्रियेत 2022 पूर्वीचे सर्व बांधकामाचा समावेश करण्यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचे निवेदन प्रांत अध्यक्षांना सादर. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन दादर मुंबई या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील, नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण तथा उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांच्या उपस्थित ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत उल्हासनगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले व आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलताना म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तळागाळापासून कामाला सुरुवात करावी. उल्हासनगर म्हणजे समस्याचं माहेरघर आहे. उल्हासनगर शहरातील नागरिक येथील सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले आहे. अशा स्थितीत काँग्रेसने आपली ठळकपणे भूमिका निभावावी व जनतेच्या सोबत राहावे असे सपकाळ म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्हासनगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदनही केले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत निर्णायक सदस्य निवडून आणण्याच्या संदर्भातील रणनीती प्रांत अध्यक्षांसमोर मांडली. सदर बैठकीला काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका अंजली साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नानिक आहुजा, सुनील बहराणी, मनीषा महाकाळे, प्राध्यापक सिंधू रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष श्याम मडवी, महादेव शेलार, राजेश फक्के, कुलदीप आयल सिंगानी, जिल्हा महासचिव दीपक सोनोने, हमीदा सय्यद, युवराज पगारे, डॉक्टर धीरज पटोले, डॉक्टर हितेश सचवानी, वामदेव भोयर, चिराग फक्के, आबासाहेब साठे, निलेश जाधव, अनिता यादव, ईश्वर जग्याशी, पवन मिरानी, उषा गिरी, विद्या शर्मा, समाधान खरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीनंतर उल्हासनगर काँग्रेस शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उल्हासनगर शहरातील 2022 पूर्वीचे सर्व बांधकामे रेग्युलराईज करण्यासंदर्भात प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात करावेत काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मार्फत घेण्याचे निवेदन दिले.